नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बोलायचं आहे ते पावसाबद्दल, शेतकऱ्यांबद्दल. महाराष्ट्राचं अतिवृष्टीमुळे जे अपरंपार नुकसान झाले त्याच्याबद्दल बोलायचं आहे. आपला बळीराजा, आपला शेतकरी कमालीच्या संकटात आहे. इतके वर्ष मी बघतो आहे, एवढी तीव्रता संकटाची क्वचितच बघायला मिळाली. एवढं भीषण संकट आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचा कुठलाही भाग घ्या, विदर्भ घ्या, मराठवाडा घ्या, आणि विशेषतः मराठवाड्याचा जो भाग आहे, उस्मानाबाद घ्या, बीड घ्या, इकडे बारामतीमध्ये, इंदापूरमध्ये, साताऱ्यामध्ये, सर्वत्र अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीनचं पीक हातचं गेलेलं आहे, सगळ्याचे सगळं नुकसान झालं. तूर गेलेली आहे. कुठल्याही फळबागा, फळशेती, फुलांची शेती, सगळ्यांचं अतिशय नुकसान झालेलं आहे. बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, शेताच्या शेतं उद्ध्वस्त झालेली आहे. म्हणजे शेतातली मातीसुद्धा गेलेली आहे. मी शेतीच आता करू शकत नाही अशी स्थिती झालेली आहे. तलाव उद्ध्वस्त झाले आहेत. विहिरींचे काठ जे आहेत ते खलास झालेले आहेत अनेक ठिकाणी. म्हणजे आता शेती कशी करायची? घराच्या घरं जमीनदोस्त झाली, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अक्कलकोट परिसरामध्ये गेलेले होते, तेव्हा त्या भागामध्ये काही शेतकरी ज्या ठिकाणी पाण्याने घराच्या घरं गेली, त्यांच्या हातात त्यांच्या अंगावरचा कपडा त्याच्याशिवाय त्यांच्याकडे काहीही उरलं नाही, असे शेतकरी रस्त्यावरती मुख्यमंत्री साहेबांची वाट बघत तिथे उन्हात तिष्ठत उभे होते. अक्षरशः बघवत नव्हती ती स्थिती. आता या प्रश्नावरती सर्व पक्षांनी एकदिलाने काम केलं पाहिजे. या प्रश्नाचं जर राजकारण केलं ते शेतकरी मित्रांनो कधीही या राजकारण्यांना माफ करणार नाही. आणि असं जरी म्हटलं आपण तरी राजकारण चालूच आहे याच्यावर. म्हणजे शेतकरी इतका खवळला आहे की मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री जे आहेत विजय वडेट्टीवार, ते दौऱ्यावर गेले असताना त्यांना तिथे निदर्शनाचा ताफा अडवण्यात आला, मोटारीचा ताफा अडवण्यात आला. आणि लोकांनी सांगितलं की आम्हाला दौरे नकोत, आम्हाला मदत द्या तुम्ही. शेतकऱ्यांना तात्काळ मदत पाहिजे, कारण त्यांच्याकडे आता काहीच खायला अन्न नाही अशी स्थिती आहे. शेती आता राहिलेली नाही आहे. आणि याच्या पुढच्या काळामध्ये कसं काय टिकाव धरून राहायचं, जगायचं कसं, का आत्महत्या करायची, अशा प्रकारचं संकट आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक चांगला धीराचा सल्ला दिला. ते असं म्हणाले की मुख्यमंत्री म्हणून मी सांगतो की आमचं सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे आहे, पण आपल्या जीवाची काळजी घ्या असं त्यांनी सांगितलं. खरोखर चांगले शब्द होते, धीराचे शब्द होते. आणि असा धीर देणं, संयम पाळायला शिकवणं, कितीही संकट आलं तरी आपल्याला उभं राहायला लागतं माणसाला. आणि म्हणून सरकार तुमच्या मागे आहे असे धीराचे काही शब्द सांगणं त्यांना आवश्यक होतं. आज बघा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यानंतर ठिकठिकाणी ते जाणार आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीपासून आपला दौरा सुरू केला. शरद पवार तर कालपासून दौऱ्यावरती आहेत. उस्मानाबादमध्ये ठिकठिकाणी ते जाणार आहेत. आणि अशा वेळी या दौऱ्यांचं राजकारण सुरू झाले का? या दौऱ्यामधनं शेतकऱ्यांना काही दिलासा मिळणार आहे का, असा प्रश्न आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा दौऱ्यावरती गेले तेव्हा आता हे काय तात्काळ लोकांना मदत करा, तात्काळ मदत करा असा विरोधी पक्षांनी धोशा लावला आहे. पंचनामे करावे लागतात. सरकारची एक प्रक्रिया आहे, ती लवकरात लवकर पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. पण सरकारची एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस जर पार पाडली नाही, ती प्रक्रिया जर पार पाडली नाही, गेली नाही, तर पुन्हा त्याच्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, अशा प्रकारचे आरोप करायला विरोधी पक्ष मोकळे असतात. तरीसुद्धा सर्व प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पार पाडून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांनी आज
काही भागामध्ये जेव्हा गेले होते तेव्हा त्या ठिकाणी मला वाटतं रामपूर किंवा कुठलं गाव असेल त्या ठिकाणी 25,000चे चेक त्यांनी काही शेतकऱ्यांच्या हातात सुपूर्द केले. माझ्या मते ही चांगली गोष्ट आहे, सुरुवात चांगली आहे. आता ही सुरुवात चांगली झाली तर लवकरात लवकर मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदत करतील अशी आपण इथे इच्छा व्यक्त करू शकतो. आता आपण या विषयाच्या खोलात शिरण्यापूर्वी आज शरद पवार काय म्हणाले तुम्ही? शरद पवारांचं राजकारण संपलं आहे, ते म्हातारे झालेले आहेत. मी थोडक्यामध्ये त्यांनी निवृत्त होऊन नातवंडांच्या सोबत वेळ घालवावा अशा प्रकारची इच्छा विरोधी पक्षनेत्यांची आहे हे आपल्याला माहिती आहे. अशा आशयाचे थेट असे उद्गार नाही, पण अशा आशयाचे उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या वेळी प्रचारामध्ये काढले होते. पण शरद पवार सगळ्यात आधी दौऱ्यावरती बाहेर पडले आणि हॅट्स ऑफ टू शरद पवार ते बाहेर पडले. आपण म्हणतो की डोंगर म्हातारा झाला, पण हा डोंगर कधीच म्हातारा झालेला नाही. तो 24 तास त्यांच्या पायाला चाक लावलेला आहे, भिंगरीसारखे ते फिरत आहेत. आणि ते म्हणाले की अशा संकटामध्ये मला स्वस्थ बसवत नाही, मला घरात बसवत नाही, कारण मी 67 सालपासून निवडणुका लढवतोय, निवडून येतो आहे. ज्यांनी मला निवडून दिलेलं आहे ते संकटात असताना त्यांच्या मदतीला धावून जाणं हे माझं काम आहे आणि त्यामुळे ते फिरत आहेत शरद पवार. आज शरद पवार असं म्हणाले, जेव्हा त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की मुख्यमंत्री ते घरी बसले, तुम्ही फिरताय, तेव्हा ते म्हणाले की आम्ही सगळ्यांनी सांगितलं त्यांना की आम्ही फील्डवर जातो, आम्ही लोकांचे प्रश्न समजून घेतो आणि तुम्हाला त्याचा इनपुट, त्याची माहिती तुम्हाला देतो. पण ते असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात राहून सर्व ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी असतील, अधिकाऱ्यांशी संवाद साधायला लागतो, निर्णय घ्यायला लागतात. त्यामुळे त्यांना तिथे बसणं आवश्यक आहे. म्हणून ते तिथे बसलेले आहेत आणि आम्हीच त्यांना सांगितलेले की आम्ही तुम्हाला जाऊन सगळे रिपोर्ट देतो आणि तुम्ही निर्णय घ्या, हे आम्हीच सांगितले. मुख्यमंत्र्यांची बाजू त्यांनी अशा प्रकारे एक प्रकारे सावरून धरली आणि हे आवश्यकही होतं. मुख्यमंत्र्यांची प्रकृती असेल, त्यांची काही कारणं असतील, मला माहिती नाही. मुख्यमंत्री जाणीवपूर्वक मी बाहेर पडणार नाही, लोक म्हणत आहेत की तुम्ही बाहेर पडा आणि तरीसुद्धा मी बाहेरच पडणार नाही. मला असं वाटत नाही की उद्धव ठाकरे जाणीवपूर्वक असं करतात, काहीतरी कारणं असतील त्यांचीसुद्धा. कारण यापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री ते नव्हते तेव्हा मोठ्या प्रमाणावरती दौरे ते काढत होते. मग विजेच्या प्रश्नावरती असतील, पाण्याच्या प्रश्नावरती असेल, आंदोलनं करत होते. ग्रामीण भागामध्ये प्रचंड दौरे काढत होते. ते सरकारला धारेवर धरत होते, सत्तेवर असताना, सत्तेत सहभागी असताना सुद्धा. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी थोडं अधिक प्रमाणात काळजी घेऊन, प्रकृतीची काळजी घेऊन बाहेर पडावं असं मी सुद्धा म्हणतो तुम्हाला. पण शरद पवार असतील किंवा अन्य कोणी असेल, शरद पवार काय म्हणाले की आम्ही बाहेर पडलो नाही. तर बघा, हे यांना निवडून दिलेले म्हणजे फक्त मुख्यमंत्री आहेत, तर हे घरी बसू नये. पुन्हा दौऱ्यावरती आले तर म्हणणार की दौरे कशाला करता तुम्ही, दौऱ्याची काय गरज आहे, तुम्ही मदत करा असं म्हणायचं. म्हणजे दोन्ही बाजूंनी लोक म्हणतात. त्यामुळे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की बांधावर जा असं म्हणायचं. बांधावर गेले तर म्हणायचं की आता बांधावर जाऊन नुसतं उपयोग आहे, तुम्ही मदत करा. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की मातोश्रीवरच बसलेले असतात. चंद्रकांत दादासह म्हणाले की मातोश्रीवरच बसलेले असतात. ते बाहेर पडल्यावरती सुद्धा चंद्रकांत दादाने अशा प्रकारची थोडी कोपरखळी मारली की म्हणजे बाहेर पडल्यावरती त्याचंही कौतुक न करता पुन्हा त्याच्यावरती पुन्हा टीका करायची, टीका टिप्पणी करायची आणि पुन्हा आम्ही राजकारण करत नाही असं आव्हानायचं. माझ्या मते राजकारण सगळेच जण करतात. शिवसेना करत नाही असं मी बिलकुल म्हणेन. शिवसेनेचं राजकारण करते, पण शिवसेना आत्ता सत्तेवर आहे, त्यामुळे त्यांना थोडं जबाबदारीने, थोडं संयमाने वागणं भाग आहे. पण शरद पवारांनी अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांची बाजू घेतली. दुसरं ते असे म्हणाले की अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागाचं प्रचंड नुकसान झालं आहे, सोयाबीनचं नुकसान झालं आहे, सगळं सोयाबीनचं पीक वाहून गेलं आहे, जमिनीचं नुकसान झालं, नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याला पर्याय नाही, शरद पवार म्हणाले. दुसरी गोष्ट त्यांनी महत्त्वाची सांगितली की पीक विम्याच्या संदर्भात शिथिलता आणण्यासाठी मी केंद्राकडे मागणी करणार आहे. हा प्रश्न खूप मोठा आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन मार्ग काढला पाहिजे आणि केंद्राची मदत लागेलच असं शरद पवार म्हणाले.
केंद्राची मदत लागेल असं ते म्हणाले. याला एक पार्श्वभूमी लक्षात घ्यावं. चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी महसूल मंत्री, ते तर खूपच बोलत असतात आपल्याला माहीत. ते असं म्हणाले की केंद्र काय मदत करणार, केंद्र काय मदत करणार असं तुम्ही म्हणताय, तुम्ही काय मदत करणार, सगळं केंद्रानेच करायचं का, असं ते म्हणतात. देवेंद्र फडणवीसांनी आज असंच सांगितलं की तुम्ही लगेच मदत करा, केंद्र काय केंद्र मदत करतच. थोडक्यामध्ये तुम्ही काहीही करत नाही. महाविकास आघाडी सरकार हे नाकाम आहे, अकार्यक्षम आहे, नालायक आहे असंच त्यांना म्हणायचं. आणि पुन्हा आम्ही राजकारण करत नाही असं म्हणायचं. हे लक्षात घ्या. ते कशा प्रकारचं राजकारण करतायत ते तुम्हाला सांगतो. कसा दुतोंडीपणा आहे, कसा ढोंगीपणा आहे हेही तुम्हाला सांगतो. आता केंद्र सरकार म्हणजे नरेंद्र मोदी सरकार हे कसं पक्षपात करतं हे आपण समजून घ्या. आता एक खरी गोष्ट आहे की नरेंद्र मोदींनी फोन केला उद्धव ठाकरेंना आणि केंद्र सरकार तुमच्या मागे आहे असं सांगितलं. चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह गोष्ट आहे. पण प्रत्यक्ष मदत केव्हा आणि किती मदत मिळणार आहे हा प्रश्न आहे. शरद पवार साहेब आता मोदीजींना भेटणार आहेत 8 दिवसानंतर, सगळ्या खासदारांसमवेत भेटणार आहे आणि त्यानंतर काही मदत लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा आहे. परंतु आपण लक्षात घ्या की GSTच्या बाबत काय झालं. GSTच्या बाबत सर्व भारतीय जनता पक्षाची शासित असलेली राज्य जी आहेत त्यांनी केंद्राला पाठिंबा दिला. काय पाठिंबा दिला. केंद्र सरकार म्हणत होतं की तुम्ही कर्ज काढा, राज्यांवर तुम्ही कर्ज काढा. राज्यांचं असं म्हणणं होतं की GSTची जी नुकसान भरपाई आहे, आता GSTमुळे राज्यांचं जे नुकसान झालं आहे त्याची जी भरपाई आहे ती भरून देण्याचं आश्वासन 5 वर्ष भरून देणार आहे सरकार, असं सरकारने सांगितलं. पण त्याची थकबाकी राहिलेली आहे. ती थकबाकी तुम्ही देत नाही आणि त्यामुळे राज्यांची अर्थव्यवस्था संकटात आहे. तेव्हा केंद्र सरकारने सांगितलं की आता यावरती उपाय म्हणजे तुम्हीच कर्ज काढा, राज्यांना सांगितलं. आणि भाजप शासित राज्य सगळी तयार झाली. पण ते काही नाही म्हणणार. मोदी शहांनी सांगितलं ते त्यांना ऐकायला लागणार. तर त्यांनी ऐकलं. पण बाकीची जी राज्य होती म्हणजे पश्चिम बंगाल असेल, पुदुचेरी असेल, महाराष्ट्र असेल, पंजाब असेल, या राज्यांनी सांगितलं की हे आम्हाला शक्य नाही. कारण आम्ही जर कर्ज काढलं तर आमच्या ज्या क्रेडिट रेटिंगवरती परिणाम होईल. म्हणजे त्यानंतरचं जे कर्ज काढायचं असेल तेव्हा ते जे कर्ज देणारे संस्था म्हणतील की तुमच्याकडे एवढं तुम्ही अगोदरच कर्ज काढलेलं आहे तेव्हा तुमचं आम्ही रेटिंग कमी करू. रेटिंग कमी केलं की काय होतं की जे कर्ज तुम्ही काढता त्याच्यावरती जास्त व्याजाचा हप्ता तुम्हाला बसतो, जास्त व्याजाचा दर जास्त पडतो तुम्हाला. तेव्हा खूप खूप जणांनी अशा प्रकारे टीका केली बाकीच्या तज्ज्ञांनी. आणि या काँग्रेस शासित राज्य आणि विरोधी पक्षाच्या राज्यांनी सांगितलं की केंद्राने कर्ज काढा. त्यानंतर केंद्र सरकारने तयारी दाखवली की 1,10,000 कोटी रुपयांचा आम्ही कर्ज काढतो आणि त्याच्यातला हिस्सा तुम्हाला देतो. म्हणजे केंद्र सरकारला ती मागणी मान्य करावी लागली. पण एक लक्षात घ्या, केंद्र सरकार अगोदर ही मागणी करायला तयार नव्हतं, जाणीवपूर्वक तयार नव्हतं. आणि या 1,10,000 कोटीची जी मागणी आहे, आता हे कर्ज केंद्र सरकारने काढलं की त्याचं व्याज जे आहे ते राज्यांच्याच डोक्यावरती बसणार आहे, ते राज्यांच्याच गळ्यात मारण्यात येणार आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मेघ मारून ठेवले. पुन्हा ही जी भरपाई आहे ती केवळ 1,10,000 कोटींची नाही, 2,35,000 कोटी रुपये राज्यांचं केंद्र सरकार देणं लागतं. ते दिलेलं नाही आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचाही वाटा आहे. महाराष्ट्राला GSTचं जे देणं आहे केंद्राकडून ते सगळं मिळालं नाही, खूप देणं यायचं आहे अजून. आणि म्हणून आज उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले की आम्हाला जर केंद्र सरकारने मदत केली योग्य वेळी, आमच्या हक्काचा वाटा आम्हाला योग्य वेळी दिला तर आम्हाला तुमच्याकडे पुन्हा पुन्हा मदत मागायची गरजच नाही राहणार. पण फडणवीस काय म्हणाले किंवा चंद्रकांत दादा काय म्हणताय की तुम्ही तोंड वेंगाडून केंद्राकडे सारखी काय भीक मागताय, असंच त्यांना म्हणायचं आहे. आणि भीक म्हणजे काय, आमच्या हक्काचे पैसे आहेत ते, आमच्या हक्काचे पैसे जर त्यांनी दिले नाही तर आमची तिजोरी खाली होणार ना. मग ही तिजोरी खाली झाल्यावरती आम्ही मदत देणार कुठून, हा प्रश्न विचारला पाहिजे. म्हणजे मोदी सरकारची ही जी चाल आहे ती लक्षात घ्या. आता हे लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस आज असं म्हणाले की शरद पवार यांचं काम काय आहे की महाविकास आघाडी सरकारला डिफेंड करणं, म्हणजे त्यांची बाजू घेणं, त्यांची बाजू लावून धरणं, त्यांचं समर्थन करणं, म्हणजे त्यांची बाजू लंगडी असली तरी त्यांची बाजू घेणं, हे शरद पवार यांची भूमिका आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. त्यांचं म्हणणं आहे की
महाविकास आघाडी सरकार काहीही करत नाही, शेतकऱ्यांना मदत करत नाही, उद्योजकांना मदत, कोणाचं काहीच मदत करत नाही. आणि 1 वर्ष नुसतं त्यांचं काम चाललेलं आहे. आणि त्याच्या अगोदरची 5 वर्ष जे आहे ते महाराष्ट्राचा सुवर्ण काळ होता. पण जेव्हा फडणवीस सरकार होतं तेव्हा महाराष्ट्रामधनं सोन्याचा धूर निघत होता, असं कदाचित फडणवीस यांचं म्हणणं असेल. पण एक लक्षात घ्या तुम्ही, शरद पवार यांना ज्यांचं काम महाराष्ट्र सरकारला जर डिफेंड करणं आहे, म्हणजे उद्धव ठाकरे सरकारला, तर फडणवीसांचं काय काम आहे? त्यांचं काम आहे की मोदी सरकारला डिफेंड करणं. मग चीनमधली घुसखोरी असो, कोरोनामधली अकार्यक्षमता मोदी सरकारची असो, काही असो, किंवा परप्रांतीय जे मजूर होते ते त्यांना संकटात घालणं असो, यावेळी संपूर्ण वेळी, या प्रत्येक वेळी मोदी सरकारने कसं उत्तम काम केलं, उत्कृष्ट काम केलं, जगामध्ये त्यांचं कौतुक केलं कसं जाते, अशी उघड चमचेगिरी फडणवीस करत होते, हे लक्षात घ्या. कारण त्यांचं ते कामच आहे. कारण मोदीजींचा त्यांच्यावरती वरदहस्त आहे, त्यामुळे त्यांना मोदीजींची बाजू घेणं भाग आहे. पण ते त्यांनी सांगितलं की कॅगनी काय सांगितलं होतं की 2017, 18, 19 2 वर्ष, मागची 2 वर्ष फायनान्शियल इयर, कॅगनी असं म्हटलं की जवळजवळ 47,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारने GSTचे पैसे राज्यांचे जे होते ते परस्पर वापरले. त्यांनी वापरता येत नाहीत पण वापरले, असा स्पष्ट ठपका कॅगनी ठेवलेला आहे. आता कॅग करत सतत जेव्हा केंद्रामध्ये मनमोहन सिंग सरकार होतं तेव्हा कॅगचा अहवाल घेऊन फिरत होते ना सगळे भाजपवाले. आणि हे कसं मनमोहन सिंग सरकार बोगस आहे, नालायक आहे असं सांगत होते. त्या महाराष्ट्रात सुद्धा जेव्हा विरोधात असतात तेव्हा कॅगचा अहवाल त्यांना महत्त्वाचा होता. आणि सत्तेत आले की कॅगचा अहवाल त्यांना दिसतच नाही. तो अहवाल कॅगनी काय सांगितलं त्यांना कळतच नाही, काही माहितीच नसतं. त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे सोयीच्या ठिकाणी फक्त ते कॅगचा अहवाल वापरतात, हे लक्षात घ्या. हा एक मुद्दा झाला. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगतो की गेल्या वर्षी केरळमध्ये संकट आलं होतं. असं संकट आलं होतं, वादळाचं नैसर्गिक संकट आलं होतं की आधी दुष्काळ असतो. त्यावेळी दुष्काळाच्या वेळीसुद्धा केरळ सरकारने, तिथे आपल्याला माहिती आहे की डाव्या आघाडीचं सरकार, पिनारी विजयन हे मुख्यमंत्री आहेत. आणि कोरोनाच्या काळात केरळने केलेली कामगिरी नेत्रदीपक होती, चमकदार होती, हेही आपल्याला माहिती आहे. पण त्यांनी केंद्र सरकारकडे सांगितलं की अतिशय संकट आहे, आम्हाला 2100 कोटी रुपये हवे. पण मोदींनी लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे, काहीही दिलं नाही, त्यांच्या तोंडाला पानं पुसली. कारण ते काय भाजपचं सरकार थोडंच आहे मदत करायला. अशा प्रकारची गोष्ट झाली. आता तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षी, म्हणजे हे असंच अतिवृष्टी असेल, अशा नैसर्गिक संकटाच्या काळामध्ये कर्नाटकला किती मिळाले बघा, 1869 कोटी. महाराष्ट्र सरकारला किती मिळाले तेव्हा, मी जेव्हा इथे युतीचं सरकार होतं, म्हणजे भाजप शिवसेनेची सत्ता होती, किती मिळाले, 956 कोटी रुपये. मध्य प्रदेशला किती मिळाले, 1749 कोटी. सगळ्यात जास्त कर्नाटकला मिळाले जेव्हा तिथे नवं सरकार आलंही होतं, म्हणजे येडियुरप्पांचं सरकार आलं होतं. आसाममध्ये 616 कोटी रुपये आसामला मिळाले. उत्तर प्रदेशला 367 कोटी मिळाले. हिमाचलला 284 कोटी मिळाले. आणि त्रिपुराला 63 कोटी मिळाले. आता हे लक्षात, ही सगळी जी सरकार जी आहेत, ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे अशांनाच मदत मिळेल. बाकीच्या राज्यांना मग तिथे चक्रीवादळ येवो किंवा काही येवो, त्यांना मदत मिळाली नाही अथवा कमी मिळाली. आता दुसरी गोष्ट सांगतो, त्याच्याही आधी हंगामी मदत, म्हणजे या संकट काळाच्या अगोदर हंगामी मदत म्हणून कर्नाटकला 1200 कोटी रुपये मिळाले, मध्य प्रदेशला 1000 कोटी मिळाले, महाराष्ट्राला 600 कोटी मिळाले आणि बिहारला 400 कोटी रुपये मिळाले. महाराष्ट्राला बघा, फडणवीस सरकार असताना केंद्रामध्ये भाजपचं सरकार, इथे भाजपचं सरकार, त्यांना मदत मिळाली. आणि बाकीच्या राज्यांना, म्हणजे आता महाराष्ट्र जेव्हा मदत मागतोय, आम्ही संकटात आहोत. अतिवृष्टीचं संकट आलं, आधी वादळाचं संकट आलं, जूनमध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली होती, पूर आलेले होते. त्यावेळी आपण मदत मागितली पण त्या प्रमाणात मदत मिळाली नाही. म्हणजे आज जर इथे फडणवीस सरकार असतं तर जास्त मदत मिळाली असते. आपल्याला माहिती आहे की इव्हन सिंचनाच्या बाबतीत जेव्हा
नितीन गडकरी होते केंद्रामध्ये या खात्याचे आणि इथे फडणवीस सरकार होतं, तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आत्तापर्यंत कधी मिळाली नाही मदत, एवढी मदत आम्ही तुम्हाला मिळवून दिलेली आहे. हे महाराष्ट्रामध्ये या प्रकारे त्यांनी, चांगली गोष्ट होती, नाही कोण म्हणते. मग आता जर तुमच्या पक्षाचं सरकार नाही आहे तर तुम्ही अशा प्रकारे मदत का करत नाही आहे? GSTचे पैसे का थकवतात आणि हक्काचे पैसे सुद्धा तुम्ही देत नाही आणि मदत मागितली तर आमच्याकडे तोंड का वेंगाडता? अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणं हे चुकीचं आहे, हे मी मुद्दामून तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला आठवत नसेल पण एक गोष्ट सांगतो की शरद जोशी शेतकरी संघटनेचे मोठे नेते, देशामध्ये ज्यांचं नाव आहे, ज्यांच्याबद्दल अतिशय आदराने ज्यांच्याकडे बघितलं जातं, दुर्दैवाने आज ते आपल्यात नाही आहे. पण फडणवीस सरकार जेव्हा महाराष्ट्रात होतं, विराजमान होतं, तेव्हा शेतकरी संघटनेने, तुम्हाला आठवत असेल तर, नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. स्वतः शरद जोशी, वामनराव चटप असतील, सरोज काशीकर हे सगळे त्यामध्ये सहभागी झालेले होते. काय मागणी होती त्यांची? की शेतकऱ्यांना, म्हणजे सोयाबीनला असेल, कापसाला असेल, धानाला असेल, योग्य भाव द्यावेत, पाण्याची व्यवस्था करावी, पाण्याची व्यवस्था झाली, त्यासंबंधीच्या मागण्या होत्या. संकट काळामध्ये वेळेवर मदत मिळावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, वीज बिलं जी थकीत आहेत ती माफ करावी, यासाठी ठिय्या आंदोलन त्यांनी केलं होतं. आणि ठिय्या आंदोलन करावं लागलं होतं तेव्हा त्यांना, म्हणजे फडणवीसांच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नव्हत्या म्हणूनच ते अशा प्रकारचं आंदोलन झालं होतं. फडणवीस सरकार असताना आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप झाला होता इथे. त्यानंतर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढावा लागला होता. कशामुळे हे सगळं झालं होतं? आणि मग तेव्हासुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी आंदोलन झाली. काँग्रेस राष्ट्रवादीने आंदोलनं केली. त्या आंदोलनात तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, हा भाग वेगळा. परंतु त्यानंतर मी योग्य वेळी कर्जमाफी करीन असं म्हणून थोड्या दिवसांनी हे प्रेशर आल्यामुळे फडणवीसांना कर्जमाफी करावी लागली. पण जेव्हा विरोधी पक्ष मागणी करत होते तेव्हा मी देणार नाही, योग्य वेळी देऊ. योग्य वेळ कोणती होती? योग्य वेळ म्हणजे तुमची सोयीची जी राजकीय वेळ असेल सोयीची, तेव्हा तुम्ही कर्जमाफी दिली. ऐतिहासिक कर्जमाफी 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी. त्यामध्ये कशा प्रकारची फसवणूक झाली, ती कर्जमाफी प्रत्यक्षामध्ये अनेक दिवस मिळाली कशी नाही, त्यासंबंधी किती गोंधळ झाला, किती गडबड झाली, किती अन्याय झाला, हा सुद्धा चव्हाट्यावरती आलेला आहे. मग तेव्हा ते काय सांगत होते की 70,000 कोटी रुपयांची जी कर्जमाफी ही मनमोहन सिंग सरकारने दिली, ती प्रत्यक्षात 70,000 कोटींची कशी नव्हती, त्या कर्जमाफीमुळे फक्त सहकारी संस्थांची धन कशी झाली वगैरे वगैरे झाली असेल, तशा प्रकारची टीका त्यांनी केली. पण तुमची कर्जमाफी मात्र ऐतिहासिक, तुमची चांगली, त्याच्यावरती कोणी टीका करायची नाही. मग ही सगळी आंदोलनं तुमच्या काळामध्ये का झाली, याचा फडणवीसांनी विचार घेतला पाहिजे का नाही? ते शिवसेना त्यावेळी सत्तेत असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनं करत होती. त्यामुळे तुम्ही केलं ते सगळं, तुम्ही जे केला तो न्याय, बाकी करतात तो अन्याय, अशा प्रकारची भाषा करून चालणार नाही. अशा प्रकारचं कोतं राजकारण करून चालणार नाही. आता जर तुम्ही फडणवीस म्हणतात की तातडीने लगेचच्या लगेच तुम्ही चेक इश्यू करा, तुमच्या वेळी तुम्ही अशी तातडीची मदत केली होती? मी मगाशी त्याचा उल्लेख केला. शेतकरी कमालीच्या संकटात असताना तुम्ही कर्जमाफी करायला वेळ लावला होता की नाही? तेव्हा तातडी होती तेव्हा, मग ती तुम्हाला का वाटली नाही? आणि आता मात्र ताबडतोब कर्जमाफी करा, ताबडतोब मदत जाहीर करा असं तुम्ही म्हणता. ते हा जो आहे हा ढोंगीपणा झाला आहे. आता तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. नरेंद्र मोदी सरकारने जेव्हा पश्चिम बंगालमध्ये आणि आसाममध्ये मोठं वादळ आलं होतं, आपल्याला आठवत असेल, तेव्हा पश्चिम बंगालची मागणी होती की आम्हाला 1,00,000 कोटी रुपयांची मदत मिळाली पाहिजे. ममता बॅनर्जीने मागणी केली. फक्त 1,000 कोटी रुपयाची मदत जाहीर झाली केंद्र सरकारकडनं. पश्चिम बंगाल सरकारचा कारभार ममता बॅनर्जींचा चांगला आहे, आदर्श आहे असं मी बिलकुल म्हणत नाही, पण मागणी किती होती आणि केवढी मदत मिळाली? आणि ओडिशा हे राज्य पश्चिम बंगालच्या तुलनेमध्ये छोटं राज्य आहे, पण त्यांना 500 कोटीची मदत मिळाली. म्हणजे माझ्या मते
पश्चिम बंगालला यापेक्षा जास्त मदत मिळायला पाहिजे होती आणि ओडिशाला त्या राज्याच्या नुकसानीच्या आणि त्या राज्याच्या आकाराच्या प्रपोर्शनमध्ये मदत मिळाली पाहिजे होती. पण मोदीजी काय म्हणाले की पश्चिम बंगालपेक्षा म्हणजे ते कंसात ते उच्चारले नाही पश्चिम बंगाल हा शब्द, पण ओडिशाने मात्र फार उत्कृष्ट काम केलेलं आहे पूर नियंत्रणाचं किंवा पुराच्या अगोदर नागरिकांची हलवाहलव असेल, नागरिकांचं नुकसान कमीत कमी व्हावे, अलर्ट सिस्टीम वगैरे चांगलं काम केलं असेल, शंका नाही त्याच्यावर. पण मोदीजींनी आवर्जून तो उल्लेख का केला? त्याच्यामध्ये राजकारण होतं. ते राजकारण असं होतं की जेव्हा जेव्हा संकट मोदी सरकारवरती येतं, कुठलं विधेयक पास करायचं असेल तेव्हा नवीन पटनायकांची मदत होते असा अनुभव आहे. त्यामुळे मोदीजी असं ते म्हणाले. अन्य कुठल्याही राज्यांनी म्हणजे जे नवीन पटनायक सोडून द्या, बाकीचे जे काँग्रेस शासित राज्य असेल किंवा विरोधी पक्षाची राज्य असतील त्यापैकी कोणाचं त्यांनी कौतुक केलं नाही. असं म्हणजे पंजाबचं म्हणजे अमरिंदर सिंग यांनी अनेक बाबतीत चांगला कारभार करून दाखवला आहे. आपने अनेक बाबतीत चांगला कारभार करून दाखवला आहे म्हणजे दिल्लीमध्ये, पण त्यांचं असं कौतुक केलं नाही. ते मोदीजींनी नवीन पटनायकांचं केलं. म्हणजे सगळ्या प्रश्नामध्ये मोदीजी असतील, फडणवीस असतील, हे राजकारण करतात हे आपण लक्षात घेऊ. महाराष्ट्रात राज्य करणं हे काही येरागबाळ्याचं काम नाही असं रावसाहेब दानवे म्हणाले. ते माजी प्रदेशाध्यक्ष केंद्रामध्ये मंत्री आहेत ते, आणि त्यांचं म्हणणं असेल की येरागबाळ्याचं काम नाही म्हणजे काय की बघा आता महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आहे. आता त्याच्यापैकी समजा शिवसेनेला काही अनुभव नाही असं म्हणू शकाल तुम्ही. प्रत्यक्षामध्ये त्यांनीसुद्धा 10 वर्ष सत्ता अनुभवलेली, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तर खूप अनुभव आहे. तरीसुद्धा हे येरागबाळ्याचं काम नाही म्हणजे हे सगळे अननुभवी आणि या सगळ्यांना काहीही कळत नाही असं दानवे यांचं म्हणणं आहे. यामध्ये अनेक अनुभवी नेते बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण असतील, जयंत पाटील असतील, छगन भुजबळ असतील, त्यांना काही कळत नाही. कळतं ते फक्त दानवेंना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना असं त्यांचं म्हणणं असतं. आता ही कशा प्रकारचं राजकारण हे करताय? इतकं संकटात आहे बळीराजा, एवढी अवस्था बिकट आहे, तेव्हा तुम्ही सरकारला थोडं कोऑपरेशन करा ना. पण तुमचे दौरे सुरू झाल्यापासून किंवा दौरे होण्यापूर्वी तुम्ही राजकारण सुरू करता. फडणवीस काय म्हणाले की बघा आम्ही आमचे दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आणि मग पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन सक्रिय झाले. आता पालकमंत्री त्याच्या अगोदरसुद्धा दौऱ्यावरती होते काय? मी या सरकारचं काही समर्थन करत नाही, पण तुम्ही प्रत्येक बाबतीत कसं राजकारण करतात ते मी सांगतो. म्हणजे हे राजकारण हे अशा संकट काळामध्ये, इतक्या क्रायसिसमध्ये तुम्ही अशा प्रकारची वक्तव्य टाळायला पाहिजे होतं. तुम्ही उलट सांगायला पाहिजे होतं की मुख्यमंत्र्यांना की तुम्ही सर्वपक्षीय बैठक बोलवा आणि आम्ही सूचना करू. आपण डेलिगेशन घेऊन आपण दिल्लीमध्ये जाऊ. शरद पवार म्हणाले की आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊ. आज शरद पवार असं म्हणाले की फडणवीस हे सुद्धा माजी मुख्यमंत्र्यांना सुद्धा अनुभव आहे, ते सुद्धा आमच्याबरोबर आले तर चांगलं होईल असं म्हणाले. त्यांनी कुठल्याही प्रकारची अशी टीका टिप्पणी केली नाही. जरूर राज्यपालांबद्दल ते म्हणाले की शहाण्याला शब्दाचा मार, म्हणजे राज्यपाल आणि स्वाभिमान असेल तर या पदावर राहू नये असं त्यांनी सुचवलं. ते सुद्धा प्रश्न विचारला असताना त्याच्या पलीकडे मोदीजींबद्दल असेल, फडणवीसांबद्दल असेल, कुठलंही राजकीय विधान अशा प्रकारचं त्यांच्यावरती हल्ला त्यांनी करण्याचं टाळलं. कारण या संकट काळामध्ये केंद्राची मदत लागणार आहे. शरद पवार असंही म्हणाले की आपलं राज्य काही कर्ज उभारणी करत आहे असं मी ऐकलं. आणि मी सांगतो तुम्हाला की गेल्या वर्षी या काळामध्ये आपण 19,000 कोटी रुपये कर्ज उभं केलं, पण यावर्षी आत्तापर्यंत आपण त्याच्या तिप्पट 55,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज उभारलं आहे आणि अजून 2,000 कोटी रुपयांचं कर्ज रोखे आपण विक्रीस काढणार. महाराष्ट्र सरकारने हे जे कर्ज उभारणी केली आहे, म्हणजे अजितदादा पवार हे अर्थमंत्री आहेत, त्यापैकी त्यांनी जे कर्ज उभं केलं ते अल्प आणि मध्यम मुदतीचं आहे, ज्याच्यावरचे त्यांना व्याजदर, त्यांनी असं कर्ज उभं केलं की ज्याच्यावरती व्याजदर कमी पडेल. आणि हे कर्ज उभारणी केलं हे चांगली गोष्ट आहे. मी फक्त केंद्राकडे बोट न दाखवता राज्याला जर मदत करायची असेल तर कर्ज उभारणी करणं आवश्यक आहे. आणि आपण अजूनही कर्ज उभारणी करू शकतो, तेवढी आपली कपॅसिटी आहे. म्हणजे आपलं जे सकल राष्ट्रीय उत्पादन असतं, ज्याला GDP आपण म्हणतो, त्याच्या अमुक टक्के इतकं कर्ज उभारता येतं आणि आपल्याला अजूनही कर्ज उभारता येऊ शकतं. आणि हे कर्ज उभारलं पाहिजे, त्यासाठी काही अटी घालून केंद्र सरकारने परवानगीसुद्धा दिलेली आणि हे कर्ज उभारलं पाहिजे.
आता कर्ज उभारा कर्ज उभारा असं जेव्हा विरोधी पक्ष सांगत होते, आता कर्ज उभारणी केली ना आपण. आता याच्यामधून शेतकऱ्यांना आपल्याला मदत करता येऊ शकते काही प्रमाणामध्ये केंद्र सरकारने मदत केली पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो की शिवसेनेचं सुद्धा तुम्हाला सांगतो की शिवसेनेचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी काय सांगितलं होतं की बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आम्ही सर्व गोष्टी म्हणजे खतं बियाणं सगळं देऊ. त्या बाबतीत अपयश आलं, बियाणंही बोगस निघालं. त्यामुळे त्यांचा कारभार चांगला आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही. दादा भुसे जेन्युइन असतील, अगदी साधारण व्यक्ती आहेत, ते मनाने चांगले आहेत असं म्हणतात लोक. मी काही त्यांना भेटलो नाही, पण त्या बाबतीत त्यांची कार्यक्षमता जी आहे ती सिद्ध व्हायची आहे, किंवा कार्यक्षमता सिद्ध झाली नाही, कार्यक्षमता थोडी सिद्ध झाली असंही मी म्हणेन. पण आणखी एक गोष्ट सांगू की जेव्हा शपथविधी झाला शिवाजी पार्कला महाविकास आघाडी सरकारचा, मी तेव्हा तिथे गेलो होतो. तेव्हा मला आठवते की काही शेतकरी कुटुंबांना, ज्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाल्यात, अशांच्या कुटुंबियांना तिथे बोलवलेलं होतं. आता ही जी काही एक प्रकारची प्रतिकात्मकता किंवा भावनात्मकता ही शिवसेनेच्या सर्व राजकारणात दिसते. म्हणजे ते जो मूळ प्रश्न आहे, आता गाभ्याचा प्रश्न आहे की ही शेतकऱ्यांची समस्या आपल्याला सोडवायची असेल, कर्जबाजारीपणाची असेल, म्हणजे किफायतशीर शेती नाही आपल्याकडे, या बाबतीत ठोस भूमिका घेऊन मूळ प्रश्न काय आहे तो कसा सोडवता येईल. शिवसेना कधीच अशा प्रकारे मुळातून विचार करत नाही कुठल्याही प्रश्नाचा. बरोबरचा विचार करणं, भावनात्मक भाषा करणं, आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे वगैरे भाषा करणं, हे शिवसेनेने पहिल्यापासून केलेलं आहे. आता जर तुम्ही जाहीरनामा बघितला महाविकास आघाडी सरकारचा, त्याच्यामध्ये शिवसेनेचा महत्त्वाचा रोल आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये काय काय सांगितलं आहे, शेतकऱ्यांना काय काय आश्वासनं दिली आहेत आणि किती पूर्ण झालेली आहेत हे सुद्धा बघण्यासारखे आहे. अनेक गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत, जे सांगितलं ते बिलकुलच साध्य झाले नाही, हेही मी तुम्हाला सांगतो. तेव्हा महाविकास आघाडी सरकारला सातत्याने म्हणजे केंद्राकडे बोट दाखवणं, मोदी सरकार कसं बोगस आहे हे सांगणं असं नाही चाललं. तुम्हाला सुद्धा तुमचं काम करून दाखवायला लागेल. मी म्हणतो तुम्हाला तुमचं काम करून दाखवायला लागेल, आणि या बाबतीमध्ये तुम्हाला कुठल्याही कामासाठी पैसा लागेल, पण पैसा नसताना सुद्धा काही गोष्टी करून दाखवता येतात. त्यासाठी मंत्र्यांना काम करायला लागतं, आणि मुख्य म्हणजे सचिवांना, अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून कामं करून घ्यायला पाहिजेत. आणि ती कामं करून घेण्यामध्ये हे सरकार तेवढं यशस्वी झालेलं नाही, तेवढं प्रॉम्प्ट नाही, तेवढं वेगाने निर्णय घेतले जात नाहीत किंवा अंमलात आणले जात नाही, हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे आता सुद्धा विदर्भामध्ये जो संकट आलं होतं, त्यानंतर जी मदत जाहीर झाली ती त्या मदतीबाबत, पंचनाम्यांबाबत तक्रारी आहे. त्यामुळे सरकार जरी बदललं तरी ती यंत्रणा तीच असते, पण त्या यंत्रणेकडनं काम करून घेण्याचं कौशल्य तुमच्याकडे असलं पाहिजे, आणि ते कौशल्य कुठेतरी कमी पडतं आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये सुधारणा अपेक्षित आहे. महाविकास आघाडी सरकारला सुद्धा काम करून दाखवायला लागेल, कारण आता 1 वर्ष पूर्ण होत आलेले. आता लोक जास्त तुम्हाला आता नवीन सरकार आहे असं नाही. आता तुम्हाला 1 वर्ष होत आलेलं आहे. आता तुमच्याकडनं सुद्धा रिझल्ट अपेक्षित आहे. आणि आज तुम्हाला सांगतो की तुम्ही एकमेकांवरती जे काही आरोप प्रत्यारोप करता, त्याचा सामान्य शेतकऱ्यांना काहीही देणं घेणं नाही. त्यांना भाजपशी, शिवसेनेशी, काँग्रेस, राष्ट्रवादीशी काही देणं घेणं नाही आहे. मोदी सरकारशी काही नाही. त्यांना आत्ता ताबडतोब मदत पाहिजे, आणि ती ताबडतोब मदत कशी देता येईल, त्यासाठी पैसे कसे उभे करता येईल. थोडी केंद्राकडनं मदत, या कर्जरोख्यांच्या माध्यमातून तुम्ही मदत करा. त्याच्याशिवाय काय करता येईल. आता एक साध्या गोष्टी सांगतो की ज्याला पैसा काही लागणार नाही, की प्रत्येक नैसर्गिक संकटाच्या काळात, आता बॉलिवूड आपण म्हणतो, त्या बॉलिवूड एंटरटेनमेंट इंडस्ट्री, एकूण टेलिव्हिजन इंडस्ट्री मुंबईत, महाराष्ट्रात मोठी आहे. त्यांच्याकडनं तुम्ही मदतीच्या फेऱ्या, आता सोशल डिस्टन्सिंग पाळून मदतीच्या फेऱ्या त्यांनी काढाव्यात अशी तुम्ही अपेक्षा करू शकता. त्यांनी मदत उभी केली पाहिजे. मुंबईमध्ये धीरूभाई अंबानी ग्रुप आहे, म्हणजे मुकेश अंबानी ग्रुप आहे. अदानींचं मोठं साम्राज्य जसं काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रात सुद्धा आहे. केवळ अदानी अंबानी म्हणत नाही, बाकीचे बिर्ला ग्रुप आहे, टाटा ग्रुप आहे. जास्तीत जास्त मदत त्यांच्याकडनं कशी मदत मिळेल. मुख्यमंत्री निधीमध्ये 450-500 कोटी आहेत. ती मदतसुद्धा ताबडतोब त्या मदतीचा उपयोग झाला पाहिजे. उपयोग केला जात नाही, ते पैसे पडू नयेत असं म्हटलं जातं. मुंबई महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावरती निधी जे आहे, जे
पडून असले तर त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, सिडकोकडे, म्हाडाकडे जे काही पैसे असतील, MMRDAकडे, त्या पैशाचा जास्तीत जास्त वापर या संकट काळात कसा करता येईल हे बघितलं पाहिजे आणि चांगलं काम करून दाखवलं पाहिजे. आणि हे चांगलं काम जर आत्ता झालं नाही तर हा जो शेतकरी आहे तो पूर्णपणे कोलमडेल. महाराष्ट्रात 44% शेतकरी आहे, तो पूर्ण जर उद्ध्वस्त झाला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्थाच नाही, एकूण अर्थव्यवस्था ही पार रसातळाला जाईल आणि महाराष्ट्र एकदम मागे जाईल. महाराष्ट्र जे अग्रेसर राज्य आहे ते राज्य मागे जाईल पूर्णपणे. आणि महाराष्ट्रात शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा गाभा आहे. शेती जर उद्ध्वस्त झाली तर आपण सगळेजण मरू. त्यामुळे शहरातल्या लोकांनी सुद्धा शेतकऱ्यांच्याकडे अधिक सहानुभूतीने, संवेदनशीलतेने पाहिलं पाहिजे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये बळीराजाला ताबडतोब कुठलेही पैसे न खाता वेगाने मदत मिळाली पाहिजे. आणि तो कसा उभा राहील, कारण हे संकट तात्पुरती मदत नाही आहे, त्याला या ह्याच्यातनं त्याची शेतीच गेली कामातनं, तेव्हा त्याला कसं त्याला उभं राहता येईल यासाठी लॉंग टर्म प्लॅनिंग केलं पाहिजे. पण ताबडतोब नियोजन काही करून त्याला मदत केली पाहिजे. केंद्र आणि राज्याने हातात हात घालून एक दिलाने काम केलं पाहिजे. राजकारण नंतर हवं ते तेवढं करता येईल, पण शेतकरी आत्ता खवळलेला आहे, त्याला ताबडतोब आधार देणं, दिलासा देणं, उभं कसं राहील तो हे पाहणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. सत्ताधारी पक्षाची, विरोधी पक्षांची, आपल्या सगळ्यांची. एवढंच मी सांगतो आणि पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन करतो की याबाबत क्षुद्र, संकुचित कोतं राजकारण कोणीही करू नये, सत्ताधारी पक्षाने, विरोधी पक्षाने. एवढं आवाहन करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.